हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपलं वय कितीही असू देत आणि आपण कितीही वयाचं असू देत, प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावं, अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि स्मार्ट दिसावं. तर बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आपण स्वतःवर खूप सारे पैसे खर्च केले किंवा खूप सारी महागडी कपडे घेतली तरच आपण सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसू. बट असं बिलकुल नाही. आपण जसे आहोत तशामध्येही आपण काही टिप्स जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी आपल्याला मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत. मी ज्या टिप्स सांगणार आहे त्या खूप सोप्या छोट्या टिप्स आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह मिळवू शकाल आणि नक्कीच तुम्ही ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्ही सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर ह्या टिप्स जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूयात की त्या टिप्स कोणत्या. हे सगळ्यात पहिलं टिप नंबर 1 आहे राईट पोस्चर. यस, आपण जेव्हा समोरच्या सोबत बोलतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण कसं उभं राहून बोलतो हे नोटीस केलं जातं. त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण समोरच्या सोबत बोलतो तेव्हा राईट पोस्चर मध्येच बोलावं. जर आपण एखाद्या सोबत वाकून बोलत असू किंवा आपल्या पाठीमध्ये वाकून आपण बोलत असू तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. तर तुम्ही जेव्हा समोरच्या सोबत बोलता तेव्हा कॉन्फिडंटली, स्मार्टली आणि राईट पोस्चर मध्ये बोला. ही टिप्स तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत करेल. नंतर नंबर 2 आहे वेअर परफेक्ट फिटिंग क्लोथ. आता जर तुम्हाला फॅशनेबल दिसायचं असेल, सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर तुम्ही फॅशनेबल आणि वेस्टर्नच कपडे घातले पाहिजे असं अजिबात नाही. कुठलेही कपडे वेअर करा, ते परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवेत. टॉप असू देत, कुर्ती असू देत किंवा एखादा ब्लाउज असू देत, कुठलेही कपडे तुम्ही वेअर करा ते परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवे. बघा, तुम्ही एखाद्या प्रोग्रामसाठी जात असाल, कुठे लग्न समारंभासाठी जात असाल, तुम्ही छान पैकी मेकअप केलेला असेल, छान हेअरस्टाईल केलेली असेल, बट तुमचे कपडेच हे परफेक्ट फिटिंग मध्ये नसतील किंवा ते लूज असतील किंवा खूप जास्त फिटिंग मध्ये असतील तर तिथे आपला एक लुक हा गबाळ्यासारखा दिसतो. तो लुक आपला अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही कुठेही जात असाल किंवा तुम्ही घरी जरी असाल तरीही तुमचे कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवे. तर कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्ये असल्यावर तुमची फिगर ही व्यवस्थित दिसेल आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही छान दिसेल. त्यामुळे शक्यतो तुम्ही कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच वेअर करायला हवे. यानेही तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 2 आहे एनहान्स युअर आईज अँड लिप्स. यस, जर आपण कुणासोबत बोलत असू तर सगळ्यात पहिल्यांदा आपले डोळे आणि लिप्स हे नोटीस केले जातात. स्पेशल अटेन्शन हे तुमच्या डोळ्यांकडे आणि लिप्स कडे द्यायला हवं. बघा, आपण एखाद्या सोबत बोलत असू तेव्हा आपले डोळे हे निस्तेज असतील, आपल्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही. किंवा आपले लिप्स हे डिहायड्रेटेड असतील, थोडेसे उकललेले असतील, फाटलेले असतील तर तेही अजिबात चांगलं दिसत नाही. तर शक्यतो तुम्ही काय करा की तुमचे लिप्स हे वेळोवेळी मॉइश्चराइज करत चला. किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल की तर तुमच्या डोळ्यांना छानसा हलकासा असा मेकअप करा. तुम्ही छान असं काजळ लावू शकता, मस्करा लावू शकता किंवा तुम्ही तुमच्या आय लॅशेस या छान अशा कर्ल करू शकता. अशा प्रकारे तुम्ही हलकासा मेकअप डोळ्यांना करू शकता. तसेच लिप्स बरोबर, जर लिप्स ही तुमचे फाटलेले असतील तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. तर तुम्ही बाहेर जात असाल तर छान असा न्यूड कलरचा लिप बाम कॅरी करा किंवा तुमचे ओठ हे तुम्ही वेळोवेळी मॉइश्चराइज करत चला. त्याचबरोबर तुम्ही लिपस्टिक लावायला आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही न्यूड कलरच्या लिपस्टिक लावा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे ओठ हे सुंदर ठेवू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही समोरच्या सोबत बोलत असाल तर तुमचे डोळे आणि तुमचे लिप्स हे जर सुंदर असतील, क्लीन असतील तर समोरच्यालाही खूप चांगलं वाटेल आणि तुम्हीही स्वतःमध्ये एक कॉन्फिडंट फील कराल आणि साहजिकच यानेही तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यानंतर आहे ग्रूम युअर नेल्स. यस, तुमचे नखही तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी खूप जास्त मॅटर करतात.
तर तुमचे नख हे छोटे असू देत किंवा मोठे असू देत ते वेळोवेळी क्लीन करत चला. तुम्ही जर नेलपेंट लावत असाल की तुम्हाला डार्क नेलपेंट लावायला आवडत असेल तर तुम्ही डार्क नेलपेंट ही लावू शकता. बट डार्क नेलपेंट जर तुम्ही लावत असाल तर ती वेळोवेळी चेंज करत चला, कारण आपल्या नखांना अर्धवट नेलपेंट हे अजिबात चांगलं वाटत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या नखांना क्लीन ठेवा. नेलपेंट लावत असाल तर ती वेळोवेळी क्लीन करत चला. तर शक्यतो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या नखांना न्यूड कलरची नेलपेंट ही वापरा, किंवा आजकाल मार्केटमध्ये ट्रान्सपरंट नेलपेंट ही अवेलेबल झाल्या आहेत. तर तुम्ही अशा प्रकारच्या ट्रान्सपरंट नेलपेंट ही लावू शकता, जेणेकरून तुमची नेलपेंट ही अर्धवट निघाली तरीही ती समजून येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमचे नेल्स हे वेळोवेळी कट करत चला, वेळोवेळी क्लीन करत चला. तुमचा हात ही सुंदर दिसेल आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही सुंदर दिसण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्हाला यामुळे मदत होईल. नंतर आहे ऑलवेज स्मेल गुड. यस, जर तुम्ही एखाद्या पार्टीला गेला असाल, एखाद्या प्रोग्रामसाठी गेला असाल आणि तिथे तुमचा जर घामाचा घाण वास येत असेल तर ते अजिबात चांगलं वाटणार नाही. तुम्ही जर समोरच्या सोबत बोलत असाल तर त्यालाही ते कम्फर्टेबल वाटणार नाही. तुम्ही काय करा की बाहेर जाताना एखादा छान असा डिओड्रंट कॅरी करा किंवा एखादा परफ्यूम कॅरी करा. तुम्हाला जर जास्त घाम येत असेल तर तुम्ही छान असा माइल्ड परफ्यूम कॅरी करा. तुम्ही छान स्मेल करा तेव्हा तुम्हालाही छान वाटेल आणि तुमच्याशी बोलणाऱ्यालाही छान वाटेल आणि त्याचबरोबर तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ही याने अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होईल. तर लास्ट आहे फॉलो युअर स्किन केअर रुटीन. यस, तुमच्या स्किनचा कलर हा सावळा असू देत, काळा असू देत किंवा गोरा असू देत, तर तुम्ही एक छान असं स्किन केअर रुटीन हे फॉलो करायला हवं. तुमची स्किन ही वेळोवेळी क्लीन करा, वेळोवेळी मॉइश्चराईज करा, किंवा तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा सनस्क्रीन वापरा. तुमच्या स्किनवर जर ग्लो असेल तर समोरच्यालाही चांगलं वाटेल आणि स्वतःमध्येही तुम्ही एक कॉन्फिडंट फील कराल. तुम्ही छान असा मेकअप केलेला असेल, छान असे कुठेतरी प्रोग्रामसाठी छान कपडे वेअर केलेले असू द्यात आणि तुमच्या स्किनवर डार्क स्पॉट असतील, पिंपल्स असतील, बरेच सारी तुमची स्किन ही खराब असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्याचबरोबर तुम्हाला जर हेल्दी स्किन हवी असेल तर तुम्ही छान असं स्किन केअर रुटीन फॉलो करा. वेळोवेळी पाणी प्या, छान असं डाएट घ्या, छान एक्सरसाइज करा. याने काय होईल की तुमची स्किन ही ग्लो करेल आणि तुमच्या स्किनवर पिंपल्स ही येणार नाही, डार्क स्पॉट ही येणार नाही आणि वेळोवेळी तुम्ही क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग ही करा. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहे. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.